जय ज्योती जय क्रांती. नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अत्यंत वेगळा असा विषय घेऊन मी आपणापुढे आलेलो आहे. इतिहास केवळ भूतकाळात घडलेल्या घटना सांगत नाही, तर तो आपल्याला आपली ओळख, आपला वारसा आणि आपल्या पूर्वजांचे संघर्ष समजून घेण्याची संधीसुद्धा देतो. भारताच्या सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले यांचे घराणे आणि त्यांची वंश परंपरा ही फक्त एका कुटुंबाची गोष्ट नाही, तर सामाजिक बदल घडवणाऱ्या एका ऐतिहासिक प्रवासाची कहाणी आहे. फुले घराण्याचे मूळ गाव कोणते, त्यांचे पूर्वज कोण होते, वतनदार चौगुले आणि गोरे घराण्याशी त्यांचा काय संबंध होता, पेशव्यांच्या काळातील त्यांचा काय रोल होता आणि या कुटुंबावर धार्मिक उन्माद व अन्याय कसा झाला, हे सर्व प्रश्न समजून घेण्यासाठी आपण आज विश्ववंद्य सावित्रीबाई फुले या ग्रंथातील मोम देशमुख लिखित चौथ्या प्रकरणातील दुर्मिळ माहितीवर आधारित एक ऐतिहासिक सफर करणार आहोत. चला तर जाणून घेऊया ज्योतिबा फुले यांचे घराणे आणि वंशपरंपरा, दुर्मिळ इतिहासाचा वेध. मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला सांगू इच्छितो, या व्हिडिओतील सर्व विचार हे लेखक मोम देशमुख यांच्या प्रकरण चौथे ज्योतिबांचे घराणे पृष्ठ क्रमांक 16 व 17 अभिवाचन स्वरूपाचे आहे, ज्या पुस्तकाचे नाव आहे विश्ववंद्य सावित्रीबाई फुले. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि या पुस्तकाची व्हिडिओ सिरीज आणि महात्मा फुले यांच्याशी संबंधित व्हिडिओ सिरीज आपण पाहिली नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ सिरीज नक्कीच पहा. सुरुवात करूया आजच्या अत्यंत दुर्मिळ अशा विषयाला. प्रकरण 4 ज्योतिबांचे घराणे. सोयरीक सांगून आलेले ज्योतिबांचे घराणे ही एकेकाळी नावाजलेले होते. ज्योतिबांचे वडील गोविंदराव पुण्यात राहत होते, तरी त्यांचे मूळ गावही सातारा जिल्ह्यातीलच कटगुण होते. ज्योतिरावांचे पूर्वज त्या गावचे वतनदार चौगुले होते. त्यांचे मूळ नाव गोरे होते. मनुस्मृती या हिंदू धर्म ग्रंथानुसार माळी असले तरी ते शूद्र होते, त्यामुळे त्यांना संपत्ती संचयाचा अधिकार नव्हता आणि धनसंचय केलाच तर तो हिसकावून घेण्याचा भट ब्राह्मणांना अधिकार होता. ज्योतिरावांचे पणजोबा बऱ्यापैकी शेती बाळगून होते. भाजीचे मळे, फळबागा व जीवापाळ ढोर मेहनत यामुळे 2 पैसे गाठी बाळगून होते. तसेच चौगुले असल्याने सारा वसुलीतूनही कमिशन मिळत असे, त्यामुळे गावातील ब्राह्मण पाण्यात पाहत होते. सारा वसुली करण्यात अडथळे आणीत सरकार दरबारी चुगल्या करीत जेवढा त्रास देता येईल तेवढा देत असत. उद्देश एकच, त्यांनी गाव सोडून जावे व त्यांचा जमीन जुमला हडपता यावा. नेहमीच्या कटकटीने ज्योतिरावांचा पणजोबा वैतागला व त्यांनी गाव कुलकर्ण्याचे मुंडके तलवारीने छाटून कुटुंबासहित गाव सोडले. पुण्याजवळील खानवाडीस नात्या गोत्याच्या आश्रयाने राहू लागले. सुरुवातीला रोज मजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढू लागले. खानवाडीस त्यांना शेटीबा नावाचा मुलगा झाला. शेटीबाने तारुण्यात पदार्पण केल्यावर गावात गुजारा होत नसल्याने त्याने पुणे गाठले. तिथे तो मिळेल ते काम करून गुजराण करू लागला. यथावकाश लग्न होऊन त्यास राणूजी, गोविंदा, कृष्णा अशी 3 मुले झाली. मुले जसजशी मोठी होत गेली तसतशी शेतमजुरी करणे, शेळ्या मेंढ्या, गोरेढोरे राखणे अशी कामे घरच्या गरिबीमुळे त्यांना करावी लागली. मुले वयात आल्यावर मजुरीसोबतच फुलांचा व्यापार करू लागले. अंगात हुन्नर असल्याने फुलांचे वेगवेगळे हार, गजरे बनवू लागले. तो काळच धार्मिक उन्मादाचा असल्याने रोजच कुठे ना कुठे धार्मिक उत्सव होत असत. प्रत्येक श्रीमंतांकडे काही ना काही व्रताची सांगता, रोजची पूजा होतच असे.
अशा ठिकाणी घरपोच फुले पोहोचवण्याचे कामही करू लागले. त्यांच्या व्यवसायाला स्थिरता येऊ लागली. त्यांची प्रामाणिक व कष्टाळू वृत्ती पाहून पेशवे दरबारी वजन असलेल्या एका इस्माने त्यांना पेशव्यांचे वाड्यात फुले टाकण्याचे कामही मिळवून दिले. धंद्यात बरकत आली. बऱ्यापैकी नावलौकिक झाला आणि तिन्ही भावंडांचा फुलांचाच व्यवसाय असल्याने गोरे आडनाव लोप पावून फुले आडनाव रूढ झाले. कालमानानुसार राणूबा गोविंदा कृष्णा यांची लग्ने झाली. गोविंदराव फुले यांना त्यांची पत्नी चिमणाबाई हिचे पोटी सन 1827 साली पुत्र झाला. त्याची तेजपुंज कांती पाहून ज्योतिराव नाव ठेवण्यात आले. राणूजी, शेटीबा व कृष्णा या बंधूंचा फुलांचा व्यापार व सदाचार सचोटीवर खुश होऊन पेशव्यांनी रास्ता पेठेजवळील 40 एकर जमीन बक्षीस दिली. परंतु त्यावेळी शेटीबा हयात नव्हते. मुलांपैकी राणूजी मोठा असल्याने बक्षीसपत्र त्याचे नावे करण्यात आले. गोविंदराव व कृष्णा वयात आल्यावर त्यांची सदर जमिनीतील वाटा मागितला, परंतु राणूजीने नकार दिल्याने कौटुंबिक कलह सुरू झाला. तो ज्योतिबांच्या पिढीपर्यंत पुरला. अशा प्रकारची माहिती लेखक आपल्याला या पुस्तकात या सदर पृष्ठांमध्ये देतात. महात्मा ज्योतिबा फुले यांचे घराणे हा केवळ एका कुटुंबाचा इतिहास नाही, तर तो सामाजिक परिवर्तनाच्या संघर्षाचा प्रतीक आहे. कटगुण या छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास एका मोठ्या सामाजिक क्रांतीत परिवर्तित झाला. वतनदार चौगुले घराण्याचा वारसा, फुलांचा व्यापार, पेशव्यांचा काळ, कौटुंबिक संघर्ष आणि शेवटी समाज सुधारणेसाठी दिलेले योगदान या सगळ्याचा मागोवा घेताना आपण एक ऐतिहासिक दस्तऐवज उलगडला. ही कहाणी आपल्याला काय शिकवते? ती शिकवते की अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आपल्या मुळांमध्येच आहे. ती शिकवते की आपला इतिहास समजून घेतला तर आपण भविष्याची योग्य दिशा ठरवू शकतो. ज्योतिराव फुले यांचा हा ऐतिहासिक वारसा तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच अशाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसाठी आमचे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इतिहास फक्त स्मरणात ठेवायचा नसतो, तो समजून घेऊन त्यातून शिकण्याचा असतो. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्यावेगळ्या व्हिडिओत. तोपर्यंत जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.